तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर जी.आर आला. शेतकरी बांधवांनो, वेगवेगळ्या प्रकारचे दोन असे महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेले आहेत. 9 एप्रिल 2026 रोजी नाशिक व जळगाव जिल्ह्यात माहे नोव्हेंबर 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आलेला आहे. आता किती रक्कम या ठिकाणी मंजूर झालेली आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर चंद्रपूर जिल्ह्यात माहे फेब्रुवारी 2026 मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा एक महत्त्वपूर्ण जी.आर आलेला आहे. तर अशा प्रकारचे हे दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेले आहेत. तर पहिला शासन निर्णय असा आहे की नोव्हेंबर 2025 मध्ये राज्यात नाशिक विभागातील नाशिक व जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाहीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार या ठिकाणी 17,08,90,000 इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मंजुरी दिलेली आहे. आता दुसऱ्या जी.आर मध्ये किती केले ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये आहे शासन निर्णय फेब्रुवारी 2026 मध्ये राज्यात नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यात अवेळी पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ हे क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 1,85,30,000 इतका निधी वितरित करण्यास शासनानं ही मंजुरी दिलेली आहे. तर याच्यामध्ये आपण पाहू शकता नाशिक जळगाव नोव्हेंबर 2025ची ही भरपाई आहे. प्रस्तावाचा दिनांक सुद्धा दिलेला आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि बाधित क्षेत्र हे हेक्टरमध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर एकूण जे आहे 17 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर पुढे नागपूर जिल्हा आहे चंद्रपूर, कालावधी फेब्रुवारीचा आहे. बाधित शेतकरी संख्या आहे 2505 आणि बाधित क्षेत्र जे हेक्टरमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. निधीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.